नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे अलिबागमध्ये. अलिबाग म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. मरियाई मेटपाडा गोविंदा पथक अलिबाग रायगड आज त्यांचा सराव प्रारंभ आहे. या सराव प्रारंभाच्या निमित्ताने आई मरियाईचा आशीर्वाद घेऊन आज या समारंभाचा नारळ वाढवण्याचा जो मान आहे आज या मंडळाने या मरियाईला दिलाय. तसं बघायला गेलं तर 2004 ची स्थापना, 2004 ला पहिले 5 थर यशस्वी, 2005 ला 6 थर यशस्वी, 2005-6 पासून ते थेट 2026 पर्यंत 8 थरांचा प्रयत्न, तब्बल 4 वेळा 8 थर चढवून परत उतरवले. पण ह्या सगळ्यांमध्ये इकडचा प्रत्येक बालगोपाळ काय बोलतोय आणि इकडचा आज उत्सव कसा असणार आहे ते पण आज बघूया. तर चला जाऊया. ओंकार मात्रे आपण देखील पुढे यायचं आहे. या ठिकाणी जे डिझाईन असेल किंवा या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह असतील किंवा या ठिकाणी बॅनर्सचं पेंटिंग वगैरे जे काही सगळं आहे डिझाईन वगैरे हे सगळं अर्थात ओंकार मात्रे. धन्यवाद. या ठिकाणी पाऊस असल्या कारणानं मान्यवरांचं देखील म्हणणं आहे की आपण थांबूया असं, कारण आपले सगळे हितचिंतक आहेत. नाही, पक्ष नाही, पंथ नाही, कोण स्वामी समर्थ जय म्हणतो, कोण कानिकनाथ महाराजांना बसतो, कोण मरियाईचा भक्त आहे, सगळे वेगवेगळे आहेत. पण आमची दिशा ठरलेली आहे. आम्ही ठरवलंय 8 थर लावायचे. मागच्या वर्षी विक्रम केला, जिल्ह्यामध्ये विक्रम केला आणि आम्ही 8 थर लावले. चॅलेंज येत नाही तशाचा भाग नाही. कोणीतरी चिमटे काढणारे लागतात आम्हाला, त्याशिवाय सराव होत नाही. तसे चिमटे काढणाऱ्याला पण वरून लाथ मारणारे आहोत, तरी खालचा थर सांभाळणारे आहोत. ही पण ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही समुद्राशी 2 हात करणारी माणसं आहोत. वादळ येऊ दे, वारा येऊ दे, खरं सांगू पाऊस आला, मी तर म्हणते हे आपल्यासाठी खरंच लकी म्हणजे शुभ वाटतंय मला की आपल्यावर त्या सरी बरसल्या. आता आपलं ठरलेलं टार्गेट पूर्ण करू शकतो. एवढाच मित्रांनो तुम्हाला सांगते की सराव हा खेळाडू सारखाच झाला पाहिजे. सर कुठे आहेत आपले? ते कुणाल सर, यावेळेस मेहनत जास्त घ्यायचंय, शिस्तीत काम पाहिजे आणि कडक आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, शिस्तबद्ध पद्धतीने जो काही आपल्याला काळ मिळतो त्याच्यात आपल्याला सराव करायचा आहे. आणि निश्चित सांगते, पण यांच्या वाजवण्याने एक वेगळी नशा आली, एवढं नक्की सांगते. हा, आणि मुंबईकरांना मी सांगते की यंदा आमचा गोविंदाचं बघून येऊन बघा. प्रशांत नाईक मित्र मंडळाचा एकदा गोविंदा बघाच. तुम्ही मुंबईला निरोप घेऊन जा. आम्हाला गेल्या वर्षी थोडं मुंबईचा वाईट अनुभव आलेला आहे, ते दुःख आमच्या उरत आहे. पण या वर्षी आम्ही कुठे कमी पडणार नाही. तो प्रो कबड्डीचा सराव असू दे किंवा स्पर्धा असू दे किंवा प्रो कबड्डी नाही, प्रो गोविंदाचा आमची स्पर्धा असू दे मुंबईतली किंवा मुख्य अंडीची असू दे, या वर्षी मरियाई मेटपाडा हे आमचं गोविंदा पथक निश्चितपणे विजयाच्या दिशेनेच वाटचाल करेल अशा मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते. माझ्या सगळ्या महिला भगिनींना पण मी मनापासून शुभेच्छा देते. या ठिकाणी आम्ही सगळेच नगरसेवक आहोत. आमचा समीर दादा आहे, सागर आहे, अंकितजी बंगेरा आहेत, नगरसेवक आहेत. हा, हे खरं फिल्म सिटीमध्ये असतात, कधी मध्ये एक खासदार. आमचे हे अमीर है, दिल से भी अमीर है, नाम से भी अमीर है. हाँ, और अलिबाग की शान है. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी आवर्जून तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहोत. असंच प्रेम, असंच माया भरभरून तुम्ही आम्हाला देत असता. तुम्हाला धन्यवाद मानते आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. मी गबू शिबलकर आपणास विनंती करणार आहे, अर्थात सलामी होते. दोन्ही हात वरती.
दीपिकाने मग सांगितले, खूप सुंदर अशा पद्धतीची आपण मानवी मनोरे पाहतोय. अतिशय अवघड काम आहे, काही सोपं नाहीये, परंतु ही सगळी संकटांना पार करत खऱ्या अर्थानं मरिया मेटपाडा मंडळ हे प्रामुख्यानं पुढे जात असताना आपण पाहतोय. या ठिकाणी गहू शिवलकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सरावासाठी जागा देखील तितकीच महत्वाची आहे आणि ही जागा निलेश सरपाटी आणि सिद्धेश सरपाटी यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येते, म्हणून त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करणार आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना. अर्थात दोनही बंधूंचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. या प्लीज आपण देखील पुढे यायचं आहे, कारण जागा खूप महत्वाची आहे सरावासाठी. इकडे देखील आपण पाहतोय सुंदर अशी या ठिकाणी मानवी मानवी मनोरे. पुन्हा एकदा मानवी मनोरा. धन्यवाद. यश त्यांच्यासाठी असतं जे यशासाठी प्रयत्न करत असतात. धन्यवाद. दादा, आज उत्सवाचा पहिला दिवस संपन्न झाला, कसं वाटतंय? अलिबागकर म्हणून कसं वाटतंय? कसं आहे, जो प्रारंभ असतो ना, म्हणजे आपल्या अलिबागमध्ये जो गोविंदाचा सराव शिबिर सराव प्रारंभ होतो, तो आमच्या इथे पहिल्यांदा आम्ही मर्याई मेटपडता आमचा पहिला सराव प्रारंभ आम्ही चालू केलेला आहे. आणि तुम्ही उत्साह बघू शकता आमच्या पोरांमध्ये कशा नाचत आहे. इथून पुढे कंटिन्यू आमची प्रॅक्टिस चालू राहणार आहे, ती गोविंदाच्या शेवटच्या दिवसापर्यंत. धन्यवाद देणार आहोत मनापासून. आपलं धन्यवाद असेल. आज आपण पाहतो खूप मोठी एनर्जी आपल्या सर्व गोविंदा पथकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा जोश शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण दररोज या ठिकाणी बाबू, ए बाबू, या ठिकाणी एक विनंती असते, म्हणजे जेवणाची व्यवस्था सगळ्यांची केलेली आहे, सगळ्यांसाठी. अगदी इथे प्रेक्षक असतील, अर्थात कलाडू आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर असतील, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित जे आहेत अशा सर्वांची जेवणाची व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी जेवणच त्यानंतर जायचं आहे, याची देखील आपण नोंद घ्या. जेवणाची व्यवस्था कानिफनाथ मंदिरामध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, गौरादेवी माते की जय, दुर्गादेवी माते की जय, रमण गोविंदा जो बोले सोनिया वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। बामणे साईडला भूमी आहे आपण पाहणार आहोत तेव्हा म्हणजे मर्याई मेटपाडा गोविंदा पथक अलिबाग या आपल्या पथकासाठी खास एकविरा देवी कारला लोणावळा या ठिकाणाहून आपल्याला ही फ्रेम आलेली आहे. तर त्या फ्रेमचा स्वीकार करण्यासाठी मी आपल्या मंडळाचे कोच आणि टॉपर निलेश केणी आणि निशांत कांबळी यांना मी या फ्रेम घेण्यासाठी इथे आमंत्रित करत आहे. दादा म्हणजे तुम्हाला साक्षात एक आईंनी एक आशीर्वाद दिलाय ह्या फ्रेम मार्फत. पहिला दिवसच आहे आज सराव प्रारंभाचा आणि आईंचाच आज वार आहे. म्हणजे हातातली फ्रेम आणि उत्सव म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल. काय बोलाल याबद्दल? खरं तर हा खरंच योगायोग आहे आमच्यासाठी आणि हा आमच्यासाठी आईने दिलेला मोठा आशीर्वाद आहे मंडळासाठी गोविंद पथकासाठी. आमच्या पुढील वाटचालीसाठी आईचा हात आमच्या नेहमीच आमच्या पाठीशी असतो आणि सदैव राहील. आणि आता बघायला गेलं तर आता मुंबई अलिबाग तर काही जवळ म्हणजे काही एवढं काही डिस्टन्स नाही आहे, पण कुठेही गेलं तर आपण आपल्या जागेचा आशीर्वाद घेतो, आपल्या मरी आईचा आशीर्वाद घेतो. म्हणजे आपली ग्रामदेवता, आपले क्षेत्रपाल, आपले राखणदार त्यांचं घेतो. आणि कुठली शुभकार्याची जेव्हा आपण चांगली सुरुवात करतो ते आईच्याच आशीर्वादाने करत असतो. आता आजचा हा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? आजचा हा दिवस खरोखर आमच्यासाठी एकदम भाग्याचा दिवस आहे. कारण आम्ही जेव्हा सराव प्रारंभ असतो तर सगळ्यांचा एक वेगळाच उत्साह असतो आणि सगळे तयारीत असतात. कधी प्रॅक्टिस चालू होते, कधी आपला सराव चालू होतो आणि कधी आपण गोविंदाची थरांची प्रॅक्टिस करतो. आणि प्रत्येक वर्षी आमचे वेगवेगळे ध्येय असतात. गेल्या वर्षी आम्ही 8 थरांचा प्रयत्न केला आणि तोही यशस्वीपणे पार केला. एका दिवसात सलग 3 वेळा थर लावले आणि रायगड जिल्ह्यात आम्ही उतरवले. यंदा दादा आपल्या मंडळाचं नाव FG ग्रुप वर्सोली. माईक द्या ना त्यांना. गोविंद पथकातलीच पोरं आहे. FG ग्रुप वर्सोली. मोर्या मंगलमूर्ती मोर्या स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम. मला तुम्हाला सांगायला आवडेल की खरोखरच माझ्या मुंबईचं
माझ्यावर प्रेम आहे, मुंबईवाल्यांचं माझ्यावर प्रेम आहे, महाराष्ट्राचं प्रेम आहे. पण मी अलिबागमध्ये प्रथमच गोविंदा सर्व प्रारंभासाठी वाजवण्याकरिता आलो होतो. पण खरोखरच त्या गावातल्या कोळीवाड्यातले सगळे माझे आई वडील, लहान मुलं, बहीण भाऊ आणि माझे सगळे गोविंदा पथकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. म्हणून माझ्याकडून त्यांना लाख लाख धन्यवाद. माझ्या स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप आणि ढोली बाजा, विशेष वर्सोली एफजी ग्रुप वर्सोली, हे एक माझे बंधू आहेत, हे क्रिकेटर आहेत आणि या गोविंदा पथकात आहेत. गणेश भक्त आहे, स्वामी भक्त आहे, देवी भक्त आहे. त्यांना माझ्या श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप गिरगाण वडा, स्वामी समर्थ ढोली बाजा गिरगाण वडा यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा. तुम्ही दिलेली भेट आम्ही स्वीकारतो. आणि मी एकवीर आई, माझी आई परमेश्वर सद्गुरु स्वामींच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना दुआ करतो की हा माझा गोविंदा पथक आहे सर, परमेश्वरा हा गोविंदा पथकाला 8 वर्षाचा थरार करायचा आहे, 8व्या थराचा, 9व्या थराचा. तर तू यांच्या पाठीशी राहा परमेश्वरा. जिथेही जातील, ठाण्यात जातील, पुण्यात जातील, मुंबईत, त्यांच्या पाठीशी तुमची जी लेकरं आहेत त्यांच्या मागेशी राहा अशी मी प्रार्थना दुआ करतो. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा, बोला मंगल मूर्ती, बोला माता की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी राजा की. अरे जो बोले सोनिया, हर हर वाहे गुरु की फतेह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की वंदे, बोलो मरी आई की. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक अलिबागकर म्हणून आज मिलिंद दादा तुमच्या अलिबागमध्ये, आपल्या अलिबागमध्ये धन्यवाद. धन्यवाद मनोज आलेले आहेत. काय वाटतं? कारण का हा बोला. आम्हाला जाम आनंद झाला ते आलेत आणि खूप चांगलं वाजवलं त्यांनी, तसेच, मनापासून एक विनंती आहे वाजवलं. तर की माझी एक आपले इच्छा होती, टॉपर- आई माऊलीचं गाणं वाजवलं, त्यांनी इच्छा पूर्ण केली. तर माझ्या खूप आभार आहे त्यांचे. आणि ताई तुम्ही आहे ना, खूप एका कलाकाराला दिलेली जी साथ असते, प्रतिसाद असतो, खूप तनुश्री चांगला आणि असतो. संती जे कुठे त्याबद्दल जिथे कुठे असतील त्यांनी जरा समोर या. तनुश्री आणि एवढा संती. पाऊस होता, एवढ्या पावसामध्ये माझ्या बहिणीला फक्त एकच शब्द गेला, ताई आम्हाला थंडी वाजते, आम्हाला चाय द्यायनी. ताईनी गरम गरम कोरा चाय दिला आम्हाला सगळ्यांना. आणि ताईनी माझ्या बहिणीने मला एक भेट म्हणून दिली, टीप नाही म्हणतात, एक भेट म्हणून दिली. त्या खुशीने आम्हाला जे पण 500,000 जे दिले ते दिलेत. तर माझ्या स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुपकडून माझ्या सगळ्या बहिणींना लाख लाख शुभेच्छा. तसेच प्रशिक्षक कुणाल मोरले जिथे कुठे आशीर्वाद असतील त्यांनी आणि स्टेजशी प्रार्थना संपर्क माझ्या साधा. बहिणीसाठी आणि माझ्या लेकींसाठी. प्रशिक्षक कुणाल मोरले. अलिबागला तुम्ही सर्वप्रथम इथे वाजवलं Yes. तुमचं कच्ची ढोल, तुम्हाला कसं काय दादा वाटलं इकडे? खरोखरच मी इतका एक्साइटमेंट होतो मुंबईतच 1 हप्त्यापासून. पण आज मी प्रथम आलो या अलिबाग या कोळीवाड मेटपाडा गोविंदा पथक. गोविंदा पथक मरी आई या कोळीवाड्यात आलो. खरंच या कोळीवाड्यातल्या सगळ्या म्हणजे सुरुवातीला माझ्या सगळ्या बहिणींनी, माझ्या लहान लेकरांनी, आई वडिलांनी, गोविंदा पथकातल्या सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आम्हाला कुठल्याही गोष्टीचं कमी पडून दिलं नाही. चाय नाश्त्यापासून पाणी सकट, जेवणासकट. तर खरोखरच मी अलिबागमधील सगळ्या जनतेचे आणि मेटपाड्यामध्ये
ह्या मंडळामध्ये आज जेवणाचा कार्यक्रम होता. मरियाई मेटपाड्यामधलं प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं. त्याचबरोबर ह्या भागातल्या प्रत्येका आपल्या आया बहिणी आणि का त्याचबरोबर आज त्यांनी आपल्याला इकडे आल्यामुळे चांगलं चांगलं आपल्याला जेवण दिलंय. तर आपण जरा त्यांच्याशी बोलूया. काय म्हणतात ताई? कारण का आज पूर्ण पथकालाच तुम्ही आज सगळ्या महिला मंडळांनी तुम्ही जेवण घातलंय, त्याच्याबद्दल काय बोलाल? हे मुलांनीच सर्व मान्यवरांनीच ठरवलेलं आहे. ते सांगतात तसं आम्ही करतो. तो की प्रत्येका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, हे तर जग जाहीर आहे. पण काही गोष्टी आता अशा आहेत की खरं आज हे हात तर जे लागलेले आहेत 2004 पासून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आई मरियाईचा तर आशीर्वाद आहे, पण प्रत्येका घरातली ती माऊली जेव्हा बोलत असते की ह्या वेळेला पण आपले 8 व्यवस्थित लागतील आणि 9चा पण आपला चांगला प्रयत्न होईल, मनापासून सांगा की ती भावना काय असते? आम्हाला खूप आनंद वाटते की 9 लागायलाच पाहिजे आणि ते लागणारच हे आम्हाला माहित आहे. कारण त्यांच्या आधी आमचं हे एक प्रोत्साहन की 9 हे लागणारच आणि आम्ही लावून दाखवणारच. खरं खरं. आता आपण बघितलंय की आज पहिलाच दिवस आहे. थोडं पाठीपुढे होत असतं, पण जेव्हा आता सप्टेंबर येईपर्यंत अजून 1-1.5 महिना अजून आहे. कसा एक तुमचा विषय असणार की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना आता बाबा तुमचा टायमिंग झालेला आहे, तुम्हाला आता जायचंय, काय बोला? त्या टायमिंगची त्यांच्यापेक्षा आम्ही वाट पाहतो की आमचं जेवण आम्ही लवकर उरकून जेणेकरून आम्हाला तिथे जाऊन आम्हाला बघायला मिळायला पाहिजे. बघा मित्रांनो, कसं असतं माहितीये काय, ह्या प्रत्येका क्षणामध्ये एका बायकोला एका नवऱ्याची साथ आणि एका नवऱ्याला एका बायकोची साथ. म्हणजे आपला नवरा थरावर चढतोय पण बायको एवढी मनाने बघते ती की खरं ताई तुम्ही जे बोललाय ते खूप मनापासून म्हणजे आजचा दिवस जरी तुमचा असला तरी पण म्हणजे म्हणतात पडल्याशिवाय आपल्याला शिकता येत नाही. काय बोलाल? जसं की ठेच लागल्यानंतर माणसाला समजतं की आपल्याला पुढे जायचंय, तसं ते थोडंफार ऍडजस्ट करायला लागतं की आपल्याला काहीतरी लागल्यानंतर समजतं की आपल्याला ते मिळायचंय तर उडी मारायला पाहिजेच. आणि तशीच आमची मुलं ही उडी मारतायत आणि ती उडी अशी उंच उंच गाठू दे की समोरच्या अलिबागला नाही, रायगडला नाही, तर पूर्ण जगाला समजू दे की अलिबाग मधली शान ही मरोई मेटपाड्याची जान आहे. खरं खूप चांगलं बोललात. आणि तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये पण खूप आदराने ह्या पथकाला बघितलं जातं. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही जेव्हा मरियाई मेटपाड्यामध्ये आलो आणि ते म्हणलं ना की हा अलिबाग मधला हा खूप एकदम प्रतिष्ठित एरिया आहे आणि खूप त्यांना हे करतं. या आईच्या चरणी, ह्या मरियाईच्या चरणी जेव्हा तुम्ही म्हणजे ती साक्षात बसली इकडे आणि आपण तिच्या ह्याच्यामध्ये सहवासात आहोत आणि आपली मुलं बघा शेवटी दहीहंडीचा खेळ आहे, दुखापत होणारच. काय बोलताय? आपल्या दुखापत झाली म्हणजे कसं लागल्याशिवाय बोलता नक्की काय समजत नाही, तसं थोडंफार होणार. पण त्यातूनच ते शिकतायत की बाबा लागलं तर हे लागलेलं आहे माझ्या आज हाताला, तर उद्या लागलं नाही पाहिजे. का तर आपण जेव्हा पकडतो, चढतात ते थर लावतात तेव्हा ते स्वतःचा न विचार करता समोरच्याचा विचार करतात की त्याला पडलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी तो जिद्दीने ठामपणे उभा राहतो. का तर जशी आई वडिलांची जबाबदारी असते मुलाला मोठं करणं, तसं पुढच्यांना पर्वत गाठणं ही त्या खालच्याची जबाबदारी असते. आणि त्यांच्यासाठी खूप की अभिमान आम्हाला वाटतो की खालचे जे मेन बेसला आहेत त्यांचं खूप म्हणजे खूपच मोठा वाटा आहे की त्यांच्या ते लोड घेऊन वरच्याला तेवढ्यांना टॉप 7 जणांना ते हँडल करतायत. त्याच्यामुळे त्यांना जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. आणि हे त्यांच्यासाठी नाही, सर्व पथकांसाठी आहे आणि सर्व आमच्या महिलांसाठी आहे की ते जिथे जाणार तिथे आम्ही आहोत. नक्की. म्हणजे मित्रांनो, आपण आतापर्यंत भरपूर पथक फिरतो, पण जेव्हा म्हणतात ना प्रत्येका गोविंदा मागे एका स्त्रीचा हात असतो किंवा काय, त्याचं उदाहरण म्हणजे मरियाई मेटपाडा, अलिबाग, रायगड आणि त्यांच्या आपल्या ह्या सगळ्या माता भगिनी. तुम्हाला मनापासून आभार, तुमचे धन्यवाद. मित्रांनो, मरियाई मेटपाडा गोविंदा पथक अलिबाग रायगड 2004 ची स्थापना. 2004ला मंडळ स्थापन झालं. 2004ला 5 थराचा प्रयत्न, 2005ला 6 थरांचा प्रयत्न, ते थेट 2026 पर्यंत मंडळाने 8 थराचा यशस्वी प्रयत्न. 2025ला तर 4 वेळा 8 थर चढवून उतरवले पण. आणि 2026ला आता ही वाटचाल चालू आहे. 2 वर्षापूर्वी व्यावसायिक स्पर्धा प्रो गोविंदा 2024ला त्यांनी चांगली कामगिरी केली. आणि माझ्या बरोबर ही आपले सगळे
मरियाई मेटपाडा गोविंदा पथकातले आपले सगळे बालगोपाळ आहे. तसं बघायला गेलं तर मंडळ जरी जुनं नवीन असलं नसलं तरी पण ही मंडळांनी जी गोविंदाची परंपरा जी चालू ठेवली आहे त्याच्याबद्दल आपण विचारूया. 2024 जेव्हा तुम्ही 4-5 थर लावले म्हणजे मनामध्ये होतं की आपल्याला मंडळ स्थापन करून गोविंदा पथकाची पण स्थापना करायची आहे, त्याबद्दल काय सांगाल? तेव्हा आम्ही खूप लहान होतो, तेव्हा आम्ही शाळेमध्ये जायचो. पहिल्यांदा आम्ही 5 लाखा मंडळ आहे तिकडे झालो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की सर्व मुलं आम्ही एकत्र आलो. तर आम्ही ठरवलं की आपलं पण एक पथक चालू करूया, आपलं पण एक पथक चालू करूया. त्याच्यानंतर आम्ही सर्व मुलं एकत्र झालो आणि तर हळूहळू पहिल्याच अटेम्प्टला आम्ही पहिल्याच वर्षी 7 थर लावले. ते पण अलिबागमध्ये पहिल्यांदा 3 एक्के आम्हीच लावतो. त्याच्यानंतर पुढे 4 एक्के. ओके. पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करत 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 आजूबाजूला पण नामांकित पथकं आहेत, प्रत्येकाचा सन्मान असतो, मान असतो, पण म्हणतात ना की केलं तर चांगलंच करायचं, त्याबद्दल काय सांगाल? त्या अलिबागमध्ये स्पर्धा असते ती 7 थराची होती. आम्हाला पण नवीन तेव्हा पण आम्हाला हंडी फोडायची. त्या दृष्टिकोनानेच आम्ही 7 थर लावायचो. पण आम्ही पहिल्यांदा अलिबागमध्ये आम्ही 7 थर लावतो. म्हणजे आम्ही पण तेव्हा हंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात करायचो. ओके. मला सांगा की आतापर्यंत आपण गोविंदा पथक तर खेळतो, पण गोविंदा पथकाचं जे मॅनेजमेंट असतं हे खूप महत्वाचं असतं. ते गोविंदाची दिशा ठरवतं, बरोबर आहे. का बोला? ते दिशा ठरवण्याचं काम मेन आमचे जे कोच आहेत ते करतात. म्हणजे आमचा सराव प्रारंभ चालू व्हायच्या दिवशी म्हणजे त्याच्यात बरेच दिवस महिना आधी मुलांना एकत्र करणं, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि त्या मुलांना एकत्र ग्राउंडवर घेऊन येणं हे महत्वाचं काम आहे. आमचे कोच सांभाळत असतात. कारण की आजच्या घडीला कोणीही फ्री नाही आहे. जो कामधंद्याला आहेत, शिक्षणाला बाहेरगावी असतात, पण त्या मुलांना एकत्र करण्याचं मोठं जोखमीचं काम आहे ते आमचे कोच सांभाळतात. ओके. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आता तसं काही राहिलं नाहीये, म्हणजे सगळा शहरी भागच झालाय. पण ह्या शहरी भागामध्ये आपला जो खेळ टिकवायचा असतो, आपण तसं बघायला गेलं तर गोविंदा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी पण आत्ताच्या घडीला गोविंदा ह्या खेळाला खूप महत्व आलंय. या खेळाबद्दल तुम्ही काय सांगाल? गोविंदा खेळ आता साहसी झाले. साहसी खेळामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो. मुंबईतले नामांकित पथक आहेत, त्यांना बघून तुम्ही त्यांना हे करत आला. तुम्ही ह्या पथकामध्ये ह्या मरियाई मेटपाडा गोविंदाचा आदर्श गोविंदा पथकातलं असं कुठलं एक प्रेरणास्थान आहे की खरं खरं हे ह्यांच्यामुळे आम्हाला एक प्रेरणा भेटली, एक ऊर्जा भेटली आणि आज आम्ही इथपर्यंत आहोत? ताडवाडी, माझगाव, आर्यन गोविंदा पथक, जय जवान, यश गोविंदा पथक त्यांच्या बघून समजून तेच आमचे प्रयत्न. कशी एक प्रेरणा भेटते तुम्हाला हे बघून की का आम्ही फक्त थर बघतो पण नाही, काहीतरी वेगळं आहे? दहीहंडी मुंबईची मोठी आहे. आम्ही तिकडे पूर्वी बघायला जायचो. नंतर मग आम्ही ठरवलं की नाही, आपल्या इथं पण यांच्याकडे टेक्निक्स त्यांच्यासारखे आपण पण आणायला पाहिजे. तसं मग आम्ही त्यांच्याकडे सराव केला आणि अलिबागमध्ये पण आम्ही तिथं थर लावायला सुरुवात केली. या 2026 मध्ये माझा शेवटचा प्रश्न, या 2026 मध्ये या श्रीकृष्ण भगवंताला असं तुम्ही काय बोलाल, काय ते एक मागणं घालाल की आपल्या अलिबागचं तर नाव आपल्या पथकाने तर मोठं केलंय, पण म्हणतात ना अजून यशाला उंच गवस निघाली, काय शेवटचे 2 शब्द? कसं आहे, गेल्या वर्षी आम्ही 8 थरांचा म्हणजे प्रयत्न जो केला होता तो सफल झालेला आहे. ह्या वर्षी त्यामध्ये काय सुधारणा करण्यात येतील म्हणजे करता येतील ते आम्ही यावर्षी ठरवू. आम्ही असं शब्द देत नाही की आम्ही 9 थर लावू, पण आमची स्पर्धा ही आम्ही कोणाची, आमची स्पर्धा ही आमच्याशीच आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जे आम्ही 8 थर लावले पण त्यापेक्षा काही वेगळं करता येईल ते यावर्षी आम्ही करून दाखवू. नक्कीच. नक्कीच आम्ही यावर्षी गेल्या वर्षी जसे उतरवले 8 थर तसं यावर्षी पण पहिले 8 थर उतरवू, नंतर आम्ही पुढे 9 साठी प्रयत्न करू. तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. सो फायनली मित्रांनो, इकडे मी माझा आता ब्लॉग संपवतोय, पण जाता जाता जेव्हा मी इथे आलेलो खूप मस्त असा मला प्रतिसाद भेटलाय आणि खूप इकडचे आपले बालगोपाळ मस्त आपले एन्जॉय करतात आणि मला पण त्यांच्यामध्ये आनंदात सहभागी व्हायचं एक म्हणतात ना एक आनंद वाटला. तर मित्रांनो, आता मी इथे तुर्तास माझा व्हिडिओ थांबवतो आणि जाता जाता या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून आभार, धन्यवाद.